विद्यार्थी मित्रांनो, आपण दिशा हा कलेचा मूळ घटकमधला पहिला भाग बघितलेला आहे. आता आपण आकार या भागाकडे वळूया. त्याला आकार किंवा रूप असे सुद्धा म्हणतात. आकार काढत असताना आपल्याला आकाराची काही वैशिष्ट्ये जाणून घ्यावं लागेल. आकाराला लांबी, रुंदी, दिशा आणि सामान्य वैशिष्ट्ये असतात. ते आपल्याला धन आणि ऋण अशा दोन भागामध्ये सुद्धा वापरता येतात. त्याची द्विमित आणि त्रिमित अशा पद्धती सुद्धा आपल्याला मांडणी करता येतात. आता बघा, एखादी समजा आपली ही ड्रॉइंग शीट आहे. ह्या ड्रॉइंग शीटवरती जेव्हा आपण इथे असा आयत काढतो आणि त्या आयतामध्ये आपल्याला एखादी ड्रॉइंग काढायची असेल तर तेव्हा तो आकार कसा असेल, त्याची मांडणी कशी करायची, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही जी ड्रॉइंग पेपर आहे याच्यामध्ये आपली नजर इकडे पूर्ण भिरभिरत आहे. समजा मी इथे एखादी असा पॉईंट मारला तर आपलं लक्ष एवढ्या आकारामधून फक्त या ठिकाणी स्थिर होईल, कारण आपण त्याचे एक रूप तयार केलं आहे. इथे पॉईंट मारून असं रूप तयार केलं आहे आणि यामुळे या अवकाशाला, म्हणजे ही जी पोकळी आहे या पोकळीला एक वजन मिळालं म्हणता येईल किंवा एक स्थिरता मिळाली म्हणता येईल. अशी स्थिरता आपल्याला आकार या विषयाच्या मांडणी करताना लक्षात घ्यावं लागेल. तर याच्यामध्ये कागदाचा हा सपाट पृष्ठभाग हे क्षेत्र आणि या कागदाच्या सपाट भागावरती एखादी समजा ड्रॉइंग आपण समजा ड्रॉइंग काढली तर ही ड्रॉइंग या कागदाच्या सपाट भागामध्ये एक क्षेत्र मर्यादित करते आणि हे जे क्षेत्र मर्यादित करतो तो जो आकार आहे हा आकार आपण कलाकृतीने काढतो. म्हणजे प्लेन कागदावरती एखादी आपण ड्रॉइंग करतो म्हणजेच त्या प्लेन कागदामध्ये एक आपण क्षेत्राची सीमा आपण आखून घेतो, म्हणजे एक आकार त्यात. तर या आकारामध्ये बघा, हा छोटा आकार आहे, हा मोठा आकार आहे. हा जो आकार दिसतो आपल्याला, हा आकार कसा आहे, हा आकार ऋण आकार आहे आणि हा घन आहे. ऋण म्हणजे या आकारामध्ये आपण कसल्या प्रकारची कलाकृती काढलेली नाही आणि याच्यामध्ये आपण डॉट्स मारलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला घनत्व दाखवलेलं आहे. म्हणजे हे घनकृती आणि ऋण म्हणजे हे याच्यात मायनस केलेलं आहे, याच्यामध्ये प्लस केलेलं आहे. म्हणजे या आकारामध्ये समजा हा जो आकार आहे या आकारामध्ये हे आपण जास्तीचं फिलअप केलेलं आहे की नाही. हे फिलअप केलं म्हणजेच आपण याला घन बनायचं, म्हणजे पूर्ण फिलअप केलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही फिलअप नाही केलं ऋण, म्हणजे ही मायनस पद्धती ही प्लस पद्धती असं आपण समजूया. तर या आकारामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करू शकतो. समजा आपल्याला या ड्रॉइंग शीटमध्ये समजा आपल्याला असे सिलेंडर काढायचे आहे, तर असे जर सिलेंडर काढले समजा आपण या आकारामध्ये एकसारखे, तर याला असं पाहिजे तसं वेटेज मिळणार नाही, तर महत्त्व प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्याला समजा हे सिलेंडर आपण वेगळ्या पद्धतीने समजा काढले. उदाहरणामध्ये बघा, हा आकार आहे, कागदाचा आकार आहे, यामध्ये आपण समजा सिलेंडर काढले.
म्हणजे या आकाराचे जे आपण जे क्षेत्र आहे ते व्यवस्थित व्यापलं आहे. त्याच्यामुळे याची एक लय निर्माण झाली. याच्यामध्ये लय निर्माण होत नाही, एक संगपणा वाटतो. म्हणून आपल्याला या कागदाचा जो पृष्ठभाग आहे, असा जो सपाट पृष्ठभाग आहे, त्या भागामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारची सीमा आखायची आहे. म्हणजे तो आकार घ्यायचा आहे. तो आकार असा असला पाहिजे की याच्यामध्ये एक लय निर्माण झाली पाहिजे. जसं आता बघा, याच्यामध्ये सरळ सरळ लय निर्माण होतं, याच्यामध्ये एक लय निर्माण झाली. तर अशा पद्धती आपल्याला आकार घ्यायचा आहे. याच्यामध्ये द्विमित आकार असतात. समजा तर हे आहे द्विमित, याला लांबी रुंदी आहे की नाही, याला लांबी रुंदी आहे. म्हणजे लांबी आहे, रुंदी आहे, म्हणजे उंची पण आहे आणि लांबी पण आहे. अशा पद्धतीने म्हणजे हे झालं द्विमित. याला 2D डिझाईन म्हणतात. द्विमित म्हणजे फक्त लांबी आणि रुंदी आहे. समजा या आकारामध्ये त्रिमित करायचं असेल तर याला लांबी, रुंदी आणि खोली, 1 2 3 याला 3 भाग येतात, ठीक नाही. एक भाग, हा दुसरा भाग, त्याच्या मागील तिसरा भाग असतो. तो आपल्याला दाखवायचा असेल तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने दाखवलं. बघा, एक दोन तीन भाग दिसतात आपल्याला. तशा पद्धतीने लांबी, रुंदी आणि खोली असून आपण निर्माण करू शकतो. म्हणजे त्रिमित पद्धतीने आपण दाखवू शकतो. आकारामध्ये पाहत असताना आपल्याला काही आकार वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येतात. जसे आपण जर पाहतो म्हटलं तर आपल्याला या पृष्ठभागावरती केवळ आकार दाखवतात. केवळ आकार म्हणजे फक्त याच्यामध्ये काही हे नसते, फक्त केवळ आकार असतो. हे बघा, या पृष्ठभागामध्ये मी केवळ आकार तयार करून याची सीमा रेषा जी आहे, सीमा मर्यादित केली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये एक वेगळं रूप तयार झालेलं आहे. या प्लेन याच्यामध्ये वेगळं रूप तयार झालेलं आहे. म्हणजे आकार म्हणजे आपल्याला कागदाच्या सपाट भागावर आपण जे क्षेत्र व्यापतो, जे सीमा मर्यादित करतो, ते म्हणजे आकार. बरोबर आहे. म्हणजे कागदाच्या सपाट पृष्ठभागावर एखादी आपण समजा सीमा रेषा आखतो. उदाहरणामध्ये समजा मला समजा काढायचं असेल, आता याच्यामध्ये समजा मी एखादं चित्र काढलं समजा, जसं आता ह्या सपाट पृष्ठभाग याची सीमारेषा आखतो. समजा मी अशी सीमारेषा आखली. हे अलंकारिक आकार आहे. अशा पद्धतीने आपण या कागदाच्या समान पृष्ठभागावरती आपण एक सीमारेषा आखून त्या सीमारेषेला आपण मर्यादित करतो आपल्या रेषेद्वारे. तो म्हणजे आकार. या आकारामध्ये आपल्याला धन, ऋण असे प्रकार असतात. त्याचप्रमाणे द्विमित आणि त्रिमित असे सुद्धा आपण आकार घेता येईल. म्हणजे आकारामध्ये आपल्याला द्विमित आकार, त्रिमित आकार, त्याचप्रमाणे धन आणि ऋण असे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला आकार घेता येतात. हे आकार आपल्याला घेत असताना आपल्याला विविध पद्धतीचे मांडणी करणं फार जरुरी आहे. ह्या पृष्ठभागाला साजेशी अशी मांडणी करणं फार जरुरी आहे. याच्यामध्ये आपल्याला पृष्ठभाग समजा असेल तर याच्यामध्ये मांडणी करताना आपल्याला लय, तोड
या गोष्टीसुद्धा आपल्याला भान ठेवावं लागेल. आणि असं चित्र काढत असताना या चित्रामध्ये सुसंगतपणा कशी येईल याचासुद्धा आपल्याला कटाक्षाने वापर करावा लागेल. समजा आपल्याला एखादी चित्र काढायचं असेल, असं माठ आहे समजा, त्याच्यानंतर एक असा मग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक असं पुस्तक आहे. ह्याची जर मांडणी इथे करायची असेल आपल्याला तर हे कशी करावं लागेल. आता बघा, हे माठ काढला आपण इथे, नंतर याच्या साईडला काढला आहे आणि इथे आपल्याला छोटासा असा मग्गा घालतो. म्हणजे आपल्याला या प्लेन पृष्ठभागाचा आपल्याला वापर करून त्याच्यामध्ये आपल्याला एक असं डिझाईन तयार करायचं आहे आणि ते डिझाईन आपल्याला व्यवस्थित सुसंगतपणे मांडायचं आहे. म्हणजे यालाच आपण आकार किंवा याला रूप म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण हे समजून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण बघूया छायाचित्र.